सिंपल प्रेझेंट टेन्स सामान्यतः लक्षात आपले नंतर लिहून घेता, ठीक आहे, एकच लिहायचं आणि तुम्हाला शेवटचा, ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण जे बघितलं होतं की सामान्यतः काय होतं की आपण अशा पद्धतीने बघतो, पण काही रचना अशा पण असतात का ज्याच्यामध्ये क्रियापद नसतं, है ना, ज्याच्यामध्ये क्रियापद नसतं. हेल्पिंग वर्बच काय केलं कसं येतं, मेन वर्ब सारखं येतं, पण ते यस्व काय असतं ते V1च्या फॉर्ममध्ये असतं. V1च्या फॉर्ममध्ये आता मंगांचा तुमचा जो प्रश्न होता त्याला जर विचार करतो, जसं आपण याला कन्सिडर केला इथं V1, पण हा V1 नाही आहे, ॲक्च्युअलमध्ये हेल्पिंग वर्ब आहे. काय ते हेल्पिंग वर्ब आहे, पण कशा आले, मेन वर्ब सारखे आले. जसं याच्यासाठी जर वाक्य घेतलं आपण, लक्षात घ्या, याच्यासाठी काय वाक्य घेतलं होतं आपण कालच स्टडी करून आलो होतो. काल काय वाक्य घेतलं होतं पुन्हा आपण, राम ईट अ मँगो नसते, राम इट्स अ मँगो, ठीक आहे. पण इथं काय म्हटलं की जसं आता याच्यामध्ये है ना, या वाक्यामध्ये जर म्हटलं राम इज अ डॉक्टर, है ना, राम इज अ डॉक्टर. आता जसं बघा की याच्यामध्ये पुन्हा इज एम आर काय वापरलं, इज एम आर जे हेल्पिंग वर्ब म्हणून आपण सामान्यतः वापरत असतो, ती काय वापरलं आता मेन वर्ब म्हणून वापरलं. पण जर तुम्ही काळाचा जर वाक्याचा जर आता पुढे नियम ओळख नावाचा कन्सेप्ट घेऊ आपण याच्यानंतर, ते तुम्हाला आता खाली लिहून देईल मी, ओळख काय असते कुठल्या वाक्याची, है ना, मराठीमध्ये ओळख कसं. तसं या वाक्याला जर आपण बघतो तर काय वाक्य आहे, राम आंबा खातो, है ना, तो आला. तर काय, राम डॉक्टर आहे, बरोबर. तर आहे, एक आहे आणि कुठलंच क्रियापद नाही आहे, लक्षात ठेवता. काय म्हटलं मी, वाक्यामध्ये काय आहे आणि कुठलंच क्रियापद नाही आहे. याच्यात कुठलं क्रियापद आहे का, नाही, विधानार्थी वाक्य, लक्षात ठेवता, कुठलं क्रियापद नाही. तर याचा अर्थ असा होतो का हे पण सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. जसं आता तुम्ही जर म्हटलं माझ्याकडे वही आहे, माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे काय वही आहे, माझ्याकडे पेन आहे. जसं राम हॅज अ कार, है ना, राम हॅज अ कार. जर असं म्हटलं, है ना, राम हॅज अ कार असं जर आपण म्हणतो तर याचा अर्थ असा होतो की रामकडे काय कार आहे. तर इथे म्हणजे काय, रामकडे कार आहे. पुन्हा मी काय म्हटलं होतं, जर कुठलंच क्रियापद नाही आहे, है ना, कुठलं क्रियापद, जसं इथे क्रिया कुठली आहे, खाण्याची. इथं कुठली क्रिया घडत आहे का तशी, नाही, म्हणजे क्रिया नाही आणि फक्त काय शेवटी वाक्याच्या शेवटी काय आला आहे असा शब्द आला, तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. ते काय वाक्य असतं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. त्याच पद्धतीनं आता हे काय माहित आहे का, आता इथे थोडीशी गडबड तुमची काय होते का, तुम्ही V3 सामान्यतः तुम्ही V3 सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिला नाही, पण तुम्हाला हे माहिती आहे का हे वाक्य आहे ना, O प्लस इज एम आर प्लस V3 प्लस वाय प्लस सब्जेक्ट सेकंड केस, है ना, तर सब्जेक्ट सेकंड केस. तर टेक्निकली हे वाक्य या वाक्याचं काय, हे वाक्य इथे काय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, बरोबर. तर हे वाक्य काय तुमचं पॅसिव्ह व्हॉइस, हे व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, तर पॅसिव्ह व्हॉइस. तर मला एक सांगा, जर एखादं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये केलं तर मी काय म्हटलं तुम्हाला की फक्त ऑब्जेक्ट समोर येईल. एक वाक्य लक्षात सांगा, काय म्हटलं होतं की त्याचा काळ बदलत नाही, त्याचा काय काळ बदलत नाही, समजलं का, त्याचा काळ बदलतो का नाही. तर लक्षात ठेवा, काळ बदल म्हणजे हे पण वाक्य काय सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच आहे, हे पण वाक्य काय लक्षात ठेवा सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच आहे, फक्त काय बदललाय, त्याचा व्हॉइस बदललाय. तर व्हॉइस बदलला याचा अर्थ काय लक्षात ठेवा की, लक्षात ठेवा म्हणजे आपण पुढे व्हॉइस जेव्हा शिकू तेव्हा ती गोष्ट येईल, पण इथे तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगतो की याला व्हॉइसला काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग, ऍक्टिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइस, है ना. तर ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस हे शब्द साईडला ठेवा. आता कर्तरी आणि कर्मणी या शब्द, कर्तरी म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ता महत्वाचा आहे, कर्तरी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कर्त्याला प्राधान्य दिलाय, है ना, कर्माला इतकं खास प्राधान्य दिलंय. राम महत्वाचा आहे आंबा खाण्यामध्ये, ठीक आहे. पण मग आता जसं या वाक्यामध्ये काय होतं की जसं काय म्हटलं होतं काय, मँगो, ह्या वाक्याचं काय करतोय आपण, लक्षात ठेवा, मँगो सॉरी अ मँगो आहे ना, अ मँगो इज इटन बाय राम. आता इथं सब्जेक्ट म्हणजे प्रॉपर नाउनची सब्जेक्ट सेकंड केस होत नसते, ठीक आहे. तुम्हाला रामचं काय करतात, काही काय वेगळं काय कारण काय रामा वगैरे नाही होता, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर राम, आता मुद्दा असा आहे इथे, है ना, मुद्दा असा आहे की आता या वाक्याला लिहिल्या का जाते मराठीत, है ना. आता आता आंब्याकडून राम खाल्ला जातो असं होतं काय, नाही, राम कडून आंबा खाल्ला जातो, है ना, राम कडून आंबा खाल्ल्या जातो. बघा, राम कडून आंबा खाल्ला जातो, ठीक आहे. तर इथे बघा, इथे पण तो आला, है ना,
आणि हे कंबाईन शब्द आहेत. काय लक्षात ठेवा, कंबाईन. हा खाल्ला फक्त असं नाही होत. रामने आंबा खाल्ला जातो का पास्ट टेन्स मध्ये चालला जाईल, तर रामकडून आंबा खाल्ल्या जातो. तर इथे पुन्हा तो आला. मी पुढे ओळख हा शब्द लिहिला, तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर होईल. तुम्ही फक्त काय शांततेत ऐका मी काय सांगते. तर तुम्हाला हे पण इथे पण आणून दाखवलं की तुम्हाला नेमकं हे काय. पुन्हा आता या सगळ्या गोष्टींमध्ये है ना, का इथपर्यंत ठीक होतं है ना, इथपर्यंत ठीक होतं की हे 4 वाक्य आपल्याला ठीकठाक जनरलाइज भेटून जातात. याचं या वाक्याचा ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइजचा संबंध नाही. ह्या 2 वाक्याचा ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइजचा संबंध नाही. पुढे आपण व्हॉइस शिकू तेव्हा डिटेलमध्ये करून होते. याचा का संबंध नाही, कारण या वाक्यात काय नाही आहे, क्रियापद म्हणजे काय नाही आहे, कर्मच नाही आहे. म्हणजे क्रियापदच नाही आहे. तर क्रियापद नाही आहे तर मग कर्म, जर क्रियापद नाही आहे तर त्याचं ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज कसं होईल है ना. जसं उदाहरणार्थ याचं काय, डॉक्टर इज अ बाय काय होणार ते, काही क्रियापदच नाही ना, तर क्रियापद नाही म्हणून याच्यामध्ये काय व्हॉइसचा संबंध नाही. याच्यामध्ये व्हॉइसचा संबंध नाही. मग या वाक्यात काय, आता आपल्याला तुम्हाला म्हटलं तुम्ही प्रश्न किती प्रकारचे असतात, साधारणतः 4 प्रकारचे असतात है ना. कुठलं असतात, WH टाईप क्वेश्चन्स, वर्बल क्वेश्चन्स, क्वेश्चन टॅग अँड रेटोरिकल क्वेश्चन्स. तुम्ही 12वीला जाल तर तेव्हा रेटोरिकल क्वेश्चन्सचा कन्सेप्ट ठीकठाक पद्धतीने येतो. म्हणजे 12वीच्या सिलेबसमध्ये रेटोरिकल क्वेश्चन्स वापरले जातात. पण आता मुद्दा असा आहे का आपल्याला काही प्रश्न असे असतात, वर्बल क्वेश्चन्स बद्दल आपण एक शब्द वापरला जातो काय की तिथे काय म्हटलं जातं, तिथे असं म्हटलं जातं की त्याचे उत्तर काय असतात, येस किंवा नो मध्ये असतात. जसं या वाक्यामध्ये आता इथे डज का वापरतात, डू का वापरतात ते आपण पुढे बघू. ठीक आहे. डज राम इट, लक्षात ठेवा, इट अ मँगो. ठीक आहे, प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. प्रश्न, हा याचा काय केला आपण, प्रश्न तयार केला. याचा काय तयार केला, प्रश्न तयार केला. जसं इथे काय म्हटलं की इथे आपलं मराठीमध्ये काय म्हटलं होतं की राम आंबा खातो का, है ना, खातो का. पुन्हा इथं तो आहे, लक्षात ठेवता. इथे काय तो आहे, लक्षात ठेवता. इथे काय तो, खाली वाक्य लिहिल्यानंतर ऑटोमॅटिक समजतात तो. त्याच्यानंतर पुन्हा म्हटलंय की जसं ते वाक्य, या वाक्याचा प्रश्न करत आहे कुठलं याचं, हॅज राम अ कार, राम हॅज अ राम अ कार. म्हणजे हॅज अ राम अ कार म्हणजे काय, त्याचा कन्सेप्ट की रामकडे कार आहे का, है ना. आणि इवन या ऍक्टिव्ह व्हॉइसला सुद्धा, सॉरी या पॅसिव्ह व्हॉइसचा पण सुद्धा काय केला जातो, प्रश्न केला जाऊ शकतो. काय केला जातो, वर्बल क्वेश्चन्स केला जाऊ शकतात. तर काय केलं आपण, इजेमार समोर आणला है ना, इजेमार समोर आणला. याचा प्रश्न काय होता है ना, इज अ मँगो इटन बाय राम. हा पण काय तुमचा प्रश्न तयार झाला. किती झाले, 8 प्रश्न, 8 गोष्टी झाल्या काय 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 मिक्स झालं याच्यातलं, हे झालं ना. हां काय होतं ते, हां काय होतं, इज राम अ डॉक्टर है ना. याचा अर्थ काय होतो, राम डॉक्टर आहे का, राम डॉक्टर आहे का, रामकडे कार आहे का. तुम्ही उत्तर काय द्याल, हो किंवा नाही, हो किंवा नाही. राम काय, रामकडून आंबा खाल्ला जात आहे, आंबा खाल्ला जातो का, जात नाही, जातो का, है ना. तर याचा अर्थ असा लक्षात घ्या, इथे मराठीमध्ये मी वाक्य लिहित नाही, तर याचा अर्थ असा होतो की एक ओळख म्हणून नावाचा कन्सेप्ट होतो. काय येतो, ओळख. ठीक आहे, काय येतो, ओळख. तर इथे ओळख मध्ये काय लिहायचं, जर है ना, जर क्रियापदाच्या शेवटी काय, तो, ते, तात है ना, तात. ठीक आहे ना, तो, ते, तात आणि आहे. क्रियापदा शेवटी म्हणजे आहे हा शब्द वेगळा, मी ब्रॅकेटमध्ये टाकतोय, आहे एक असेल तर ते वाक्य साध्या वर्तमान काळाचं समजावं है ना. म्हणजे जसं बघा, आता बघा जसं आता फक्त रामला साईडला करू. आता तो गावाला जातो, तो आला, ती गावाला जाते, ते गावाला जातात, बरोबर. तो शाळेत जातो है ना, तो पत्र लिहितो है ना, ती पत्र लिहिते, ते पत्र लिहितात, कळलं. ती झाडांना पाणी घालते
है ना, ती झाडांना पाणी घालते, तो झाडांना पाणी घालतो, ते झाडांना पाणी घालतात. म्हणजे शेवटी काय होणार, शेवटी वाक्याच्या क्रियापदाच्या पिता. म्हणजे किंवा जसं आता उदाहरण, तो डॉक्टर आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, तो है ना, इव्हन तो पण चालेल, तर काय काय विद्या तो पण आहे ना. तुम्ही विद्यार्थी आहात, तू विद्यार्थी आहे, तू विद्यार्थी आहे, है ना. लक्षात आलं मी काय म्हणून राहिलो का, जेव्हा क्रियापद लक्षात ठेवतो वाक्यामध्ये काय क्रियापद, जसं उदाहरणार्थ तो पत्र लिहितो, यातलं क्रियापद कुठलं आहे, लिहितो, है ना, लिहितो, बरोबर. पत्र कसं क्रियापद राहील, पत्रावर तर लिहिण्यात आलं ना, ठीक आहे. लिहितो, लिहितोच्या शेवटी काय आला तो, म्हणजे वाक्य काय सिंपल प्रेझेंट टेन्स है ना. काय सांगतो ना, ते गावाला जातात, है ना, जाणे, है ना. हे क्रियापद कशापासून बनलं, लिहिपासून बनलं. तसंच जातात कशापासून बनलं, सॉरी जातात कशा बनलं, जाणेपासून बनलं, है ना. जाणेचं काय झालं, जाते, जातो, जातात, है ना. त्याचं काय म्हटलं, जातात, ते काय आलं तात. म्हणजे क्रियापदाच्या शेवटी हे क्रियापद आहे त्यातलं, ते क्रियापदाच्या शेवटी. जसं पिणे, पिण्याचं काय होतं, पितो, पितात, पिते, है ना. मुलगी असेल तर पिते म्हणते, मुलगा असेल तर पितो म्हणते. आणि जर अनेक वचन असेल तर काय म्हणतात, मुले पाणी पितात, है ना, मुली पाणी पितात, अनेक वचन आहे, बरोबर. तर याचा अर्थ जर तुम्ही आता आहेचं म्हणताय, आहे मध्ये लक्षात ठेवा, आहेचे वाक्य दोन पद्धतीने येतात. आहेचे वाक्य काय दोन पद्धतीनं, ज्याच्यामध्ये एकतर काय सांगायला लागते का, तो व्यक्ती काय आहे, आलं लक्षात, तो व्यक्ती काय आहे, है ना. जसं म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही मुली आहात, है ना. एखाद्या व्यक्ती आहात किंवा आहे, ठीक आहे. तर इथे आहेच पण करून टाका, हरकत नाही, तुम्हाला काय करायला लागेल, इथे आहे, ठीक आहे. तर जसं तुम्ही काय आहात, है ना, तुम्ही किंवा एखादी वस्तू काय आहे हे जेव्हा सांगतो तेव्हा तिथं काय येतं, इजामार येतं. आणि एखाद्याकडे काय आहे, एखाद्याकडे काय आहे हे सांगायचं काय येतात, हवं येतं, काय येतं आहे. जसं तुमच्याकडे काय, तसं तुम्ही काय म्हटलं, आय हॅव अ पेन, माझ्याकडे काय पेन आहे, शेवटी काय आलं आहे, माझ्याकडे पेन आहे, ठीक आहे. मी विद्यार्थी आहे, मी शिक्षक आहे, है ना, मी अभिनेता आहे, काय म्हणायचं, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी अभिनेत्री आहे, है ना, मी नटी आहे. तर त्याच्यामध्ये काय होऊन राहिलं का, जिथे तुम्ही काय आहे असं सांगता तेव्हा काय वापरायचं, इजामार. पण जेव्हा तुमच्याकडे काय आहे हे सांगायचं असेल त्याला म्हणजे पोझिशन सांगणे, काय सांगणार. इथे टेक्निकली काय असतात, इथे तुम्ही प्रोफेशन सांगत असता, इथे टेक्निकली काय सांगत असता, प्रोफेशन, काय सांगत असता, प्रोफेशन. आणि इथे सांगत असतात पोझिशन, पोझिशन म्हणजे मालकी, है ना. माझ्याकडे पेन आहे म्हणजे पेन, ह्या पेनाची मालकी माझी आहे, है ना, मालकी सांगतात. मग तुमच्याकडे जर बुक आहे, है ना, तुमच्याकडे बुक आहे किंवा बुक्स आहेत, तर ते त्याची मालकी कोणाची आहे, तुमची आहे. म्हणजे तुम्ही काय सांगितली त्याची मालकी, है ना. किंवा तुमच्याकडे, है ना, तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे, इव्हन याचा प्रकार वेगळा. आणि बघा, तुम्हाला जर लक्षात नाही ठेवायचं असेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्ही हळूहळू शिकाली गोष्ट. पण माझं म्हणणं कसं माहित आहे की आपण जर डिटेलिंग करतोय तर ती डिटेलिंग इथूनच होते. तर हे काय प्रश्नार्थक आहे, याचा इतका लोड घ्यायचा नाही, है ना, सामान्यतः. आणि लक्षात ठेवा की कुठल्याही कम्युनिकेशनची सुरुवात, स्पोकनमधली सुरुवात कशाने होत असते, प्रश्नाने होत असते, प्रश्नाने होत असते ना. जसं मला एक सांगा, जसं तुम्ही क्लासमध्ये गेला, शाळेत गेले, क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय म्हणता, ठीक आहे, हरकत नाही. पण म्हणजे तुमची मैत्रीण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हरकत नाही. पण तुमची एखादी मैत्रीण आली असेल, ती आली आहे का, ती येत नाही का, ती का नाही आली, है ना, बरोबर. असे तुम्ही प्रश्नच विचारता ना. तर म्हणून प्रश्नाच्या माध्यमातूनही पण टेन्स वापरला जातो. आपल्याला आतापर्यंत जे साधारणतः काय शिकवलं गेलं, फक्त हे वाक्य किंवा जास्तीत जास्त व्हॉइसमध्ये कुठलं वाक्य घेतलं, हे वाक्य. पण त्याचे प्रश्न पण निर्माण होतात किंवा ह्या दोन वाक्यांचं पण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, याची चर्चा केली गेली नाही. चर्चा केली गेली काय नाही. लक्षात आलं, हे लक्षात आलं का, हां हां. आता थोडं आणखी नियम सांगितल्यानंतर कुठे काय वापरायचं हे पुढे सांगतो. लक्षात ठेवता, मला काय म्हणायचं, आता फक्त हे नियम लिहून दिले, आता ह्या नियमचे काय आपण पुढे काय आणखी याची डिटेलिंग करू. तर पटकन या नाही, 5 पासून 5, 6, 7 त्याच्यापासून क्वेश्चन बनवायचं. क्वेश्चन बनतात, बनवायचे नाही, बनतातच. सिंपल लक्षात ठेवा. जसं आता हेच वाक्य काय माहिती आहे काय, तसं फॉर एक्झाम्पल आपण तसं उदाहरणार्थ काय होतं, आता राम
एट अ मँगो असं जर म्हटलं असतं है ना, रामने है ना, राम एट अ मँगो है ना, तर याचाही प्रश्न बनू शकतो, डीड राम ईट अ मँगो. ठीक आहे. याच्यामागचं रिझन काय, तर तुम्हाला तेच कळलं पाहिजे का असं नाही का ते बनतात नाही, बनलेल्या जातातच. समजलं काय, कळलं का मी काय म्हटलं. थोडंसं 8 दिवस सबुरी करा. काय करा, 8 दिवस सबुरी करा. 8 दिवसात तुम्हाला क्लिअर करतो सगळ्या गोष्टी. आता आपण जे डिस्कस करणार आहे लक्षात ठेवा, ते खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा, कारण त्याच्यामागचं रिझन असं आहे का ज्या आता एरर, आता आपण नियम शिकलो है ना, नियम शिकल्यानंतर जो काही विषय होतो, जसं आता उदाहरणार्थ बघा की आपण एक्झाम्पल घेतोय, तो पत्र लिहितो है ना, तो पत्र लिहितो. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेतो की मी पत्र लिहितो है ना, तो पत्र लिहितो किंवा मी पत्र लिहितो असं वाक्य घेतलं. तर आता लिहितोसाठी आपण वर्ब, आपल्याला सगळ्यांना माहित आहे लिहितोसाठी वर्ब काय है ना, राईट आहे. काय राईट. ठीक आहे. किंवा आपण इथे म्हणतो का राम पत्र लिहितो, काय म्हणतो, राम पत्र लिहितो. बरोबर, हरकत नाही. पण जेव्हा आता आपण वाक्य लिहितो तर इथं काय म्हणतो, ही राईट्स अ लेटर. लक्षात घ्या, ही राईट. आणि इथं म्हणतो आय राईट अ लेटर. ठीक आहे. राम राईट्स अ लेटर. आता तुम्ही माहिती आहे काय, तुम्हाला काय वाटतं का तुम्ही जे बोलताय ते बरोबर बोलताय, पण तुम्हाला बारकाईने जर तुम्ही लक्ष दिलं तर बघा, जेव्हा तो आहे है ना, जेव्हा तो आहे तेव्हा क्रियापदाला यस प्रत्यय लागला है ना, पण जेव्हा मी आहे तेव्हा क्रियापदाला इथं कुठलंच यस प्रत्यय लागलं नाही. इथे यस प्रत्यय आहे का, नाही. त्याच पद्धतीने पुन्हा रामचं वाक्य आलं है ना, म्हणजे राम आलं तर याचा आता यस प्रत्यय लागला. काय लागलं इथं, यस प्रत्यय. हीच खरी आता गंमत आहे. इथून खरा नियम चालू झाला, तर कुठे क्रियापदाला यस प्रत्यय लावायचं आणि कुठे क्रियापदाला यस प्रत्यय नाही लावायचं हे लक्षात. जसं काय म्हणतात की मुले पत्र लिहितात है ना, मुले पत्र लिहितात. याचा अर्थ पुढे मुले पत्र लिहितात. मुले म्हणजे काय, बॉईज, बॉय नाही बॉईज, चिल्ड्रन है ना. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीनं. ठीक आहे, बॉईज राईट अ लेटर. आता तुम्ही आठवण करा. आता काय करा, आठवण करा काही गोष्टी. मी काय म्हटलं होतं, एक वचनी करता. काय म्हटलं तर, एक वचनी क्रियापद. आणि आपण असं शिकलो आहे का जर क्रियापदाला काय असेल, यस प्रत्यय लागले असेल तर ते काय असतं, एक वचनी असतं. नियम लक्षात आला. बरोबर, त्याच पद्धतीनं आता इथं काय लक्षात आला, हा मोठा अपवाद आहे. काय, हा मोठा काय अपवाद आहे. अपवाद काय, कारण करता एक वचनी आहे तरी पण इथं काय घेतलाय, राईट घेतलाय, इथे यस नाही लावलाय. हे लक्षात ठेवायचं. हा, काय ठेवायचं, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर राम, राम पण काय एक वचनी आहे, क्रियापदाला काय लागलं, यस. काय लागलं, यस प्रत्यय लागला. काय, यस नाही, यस प्रत्यय लागला. मुले अनेक वचन झालं, इथे यस प्रत्यय लागला काय, नाही. समजलं, आलं का लक्षात. म्हणजे याचा अर्थ असा होतो है ना, तर बेसिक अर्थ असा झाला. हा, म्हणजे काय पाहिजे, हा, तर मी पत्र लिहितो. आता मी पत्र लिहितो याच्यामध्ये विषय कसा आहे का, आपल्याला जनरलाइज नियम काय, एक वचनी करता एक वचनी क्रियापद है ना. आणि आपण काय शिकलो की जिथे पर्टिक्युलर क्रियापदाला यस प्रत्यय लागतं ते काय असतं, एक वचनी असतं. असं शिकलोय आपण काल किंवा परवामध्ये. ठीक आहे, बरोबर. तर आता इथे मुद्दा असा आहे का इथे यस प्रत्यय लागला नाही, कारण मी काय एक वचनी आहे. मी एक वचनी आहे ना, जसं मी अनेक वचन काय होतं, आम्ही है ना, मीचं अनेक वचन काय होतं, आम्ही. हे एक वचनी आहे तर हे काय अनेक वचनी आहे. एक वचनी सोबत एक वचनी क्रियापद पाहिजे होतं. तर इथे फक्त इथं अपवाद आहे, लक्षात ठेवा. काय म्हटलं मी, इथं तो अपवाद आहे का, मी आय नंतर काय येतं, राईट येतं. काय येतं, राईट येतं. राईट्स येत नाही. ठीक आहे, याला काय लिहिलं, त्याच्यासमोर काय वाक्य लिहिलं मी, अपवाद. काय लिहिलं, अपवाद. अपवाद म्हणजे जसं ती गोष्ट जनरलाइज नियम मध्ये बसत नाही है ना, ती गोष्ट जनरलाइज नियम मध्ये बसत नाही, याला वेगळ्या पद्धतीनंच लक्षात ठेवावं लागेल.
है ना. अपवाद याच गोष्टीला म्हणतात. अपवाद म्हणजे जसं आता आता दुसरं एक्झाम्पल असं आहे, दुसरं एक्झाम्पल असं म्हणू शकतो की आता तुम्ही अंडी विकत आणाल का, अंडी है ना, अंडी कोंबडीची है ना. आपल्याकडे शब्द उच्चार गलत आहे, ते अंडी प्रॉपर शब्द आहे त्याला, ठीक आहे. अंडी विकत आणायला गेलं, एग्स है ना. सामान्यतः तुम्ही बघितलं की हे पांढरे अंडे असतात है ना. पण तुम्हाला एखादं अंड्याचा रंग है ना थोडासा विचित्र आणि वेगळा दिसला तर तुम्ही त्याला काय म्हणाल, अपवाद म्हणाल. कारण का जनरलाइज काय असतात, वाईटच असतात है ना. म्हणजे जनरल नियम काय, एकवचनी क्रियापदांसमोर काय असलं पाहिजे, यस असलं पाहिजे. पहिलं लागतो का, नाही. म्हणजे हा काय अपवाद आहे. इथे लक्षात आलं. तर याच्यावरनं एक नियम लागतो, नियम असतो. नियम काय येतो लक्षात ठेवता, याला सध्या कन्सिडर नाही करायचं. याच्यावरनं एक नियम असतो, नियम असा येतो की जर करता, काय म्हटलं, जर करता ही, शी, इट किंवा प्रॉपर नाउन असेल, प्रॉपर नाउन असेल तर क्रियापदाच्या शेवटी प्रत्यय लागतो. प्रत्यय लागतो. बरोबर. एवढाच नियम शिकवले तुम्ही, बरोबर. त्याच्या पुढचे काय, त्याच्यामध्ये काय त्याच्या पुढे काय आपल्याला स्टडी करावं लागतं, ठीक आहे. तर एवढं लिहून घेता पहिले, एवढं लिहून घेता. त्याच्या खाली काय नियम लिहा, इथे लिहून द्या तुम्ही लागत, ठीक आहे. आता आपण जनरलाइज काय सांगितलं, काय यस, ईएस, आय एस प्रत्यय लागतात. पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी यस, आय एस, ईएस किंवा आय एस प्रत्यय लागतं का, नाही. ते स्पेसिफिक असतं. जसं उदाहरणार्थ आता काय म्हटलं होतं आपण की आता याच्यामध्ये एक वायचा नियम आहे. कशाचा नियम आहे आपला, वायचा. की जर क्रियापदाच्या शेवटी है ना, जर म्हणजे करता तोच आहे, करता करेल तुमचा, करता करेल ही, शी, इट किंवा प्रॉपर नाउन, आणि क्रियापदाच्या शेवटी वाय असेल है ना. क्रियापदाच्या शेवटी जर वाय असेल तर वायच्या कंडिशन दोन बनतात. जसं फॉर एक्झाम्पल है ना, क्रियापदाच्या शेवटी काय असतो, वाय आहे. समजा पण क्राय आहे ना, क्रियापदाच्या शेवटी काय झालं, वाय आला है ना. तर आता इथे लक्षात घ्या, तर याच्या अगोदर काय कॉन्सोनंट आहे, याच्या अगोदर काय कॉन्सोनंट आहे. तिथं वाय काढून टाकायचं आणि इथे काय करायचं, क्राईज करायचं. पण नियम लक्षात ठेवायचा, काय नियम पहिला लक्षात ठेवायचा. नियम काय, तो काय पाहिजे असला, ही, शी, इट अँड ही प्रॉपर नाउनच असला पाहिजे. तसं ती रडते है ना, ती रडते, तर ती काय, ती म्हणजे काय, शी, बरोबर. आणि याचा अर्थ काय, क्रायचं काय झालं, काय झालं, क्राईज. वाय काढून टाकला. ते नियम कंडिशन्स काय, वायच्या अगोदर काय कॉन्सोनंट आहे है ना, वायच्या अगोदर काय, वायच्या अगोदर काय कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. कॉन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. आणि जर त्याच्या अगोदर वाय नसणार आला तर हा, जर ओवेस आला असेल तर, जसा आता उदाहरणार्थ तो खेळतो, तो काय खेळतो है ना, तो खेळतो, तो म्हणजे काय होते, काय, ही प्लेज. असं काय झालं, कारण इथे प्ले या क्रियापदाच्या शेवटी काय आला, ओवेल्स आला. काय आला, ओवेल्स आला. याच्या अगोदर काय आला, ओवेल्स आला. तर इथे काय आला होता, कॉन्सोनंट आला. काय आला होता, कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. ओवेल्स म्हणजे काय, स्वर. लक्षात आलं. हा नियम लक्षात ठेवायचा. जसं कळलं का, खूप कमी वर्ब आहे, म्हणजे जसे ज्याच्या शेवटी वाय येतात असे काय खूप कमी वर्ब आहे. हा, बॉय वर्ब नाही बेटा, नाऊन आहे. काय, हेच आपल्याला स्पेसिफिक करायचं आहे का, काय नाऊन आहे आणि काय काय वर्ब आहे. समजलं काय, तेच आपल्याला हळूहळू शिकायचं आहे. म्हणून काय म्हणतो की जेव्हा आपण तुला ते दुसऱ्या लेक्चरला नव्हती ना, तू ते दुसरं लेक्चर आता यूट्यूबवर जेव्हा होईल तेव्हा ते बघून गेलो, किंवा याच्या नोट्स वगैरे बघून घेतो की आपल्याला कुठल्याही वाक्यामध्ये काय असतात, जे शब्दांच्या 8 जाती असतात.
तर प्रत्येक जात कुठली आहे. इवन मी हे पण तुम्हाला शिकवणार येणाऱ्या काळामध्ये का एखादा शब्द नाऊन आहे, वर्ब आहे, है ना, नाऊन आहे, वर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे, हे ओळखण्याच्या काही पद्धती आहेत. ओळखण्याच्या काय पद्धती आहेत, त्या पद्धती पण सांगणार. तर एक नियम लिहून घ्या, नियमानंतर हे लिहिता. ठीक आहे, तर एक नियम लिहून घ्या. जर क्रियापदाच्या शेवटी कंडिशन्स काय आपली अवेलेबल लक्षात ठेवा. कंडिशन हीच आहे ना. जर क्रियापदाच्या शेवटी वाय आला असेल वायला इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा ना. इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे अवतरण चिन्ह, ते स्पेसिफिक आहे. वाय आला असेल आणि वायच्या पूर्वी ओवेल्स ब्रॅकेटमध्ये लिहा. वायच्या पूर्वी ओवेल्स किती आहेत, 5 लिहा. ते ब्रॅकेटमध्ये ओवेल्स टाका 5. AEIOU. हां टाका ते ब्रॅकेट्समध्ये असं लिहा. AEIOU आला असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. क्रियापदाला काय यस प्रत्यय लागतं. तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतं. त्याच्या खाली एक्झाम्पल हे घेऊन घ्या, हे लिहून घ्या आणि तुम्ही असं स्पेसिफिक करता. काय कराल स्पेसिफिक, काय कराल इथे एला काय म्हणा व्ही लिहिला, याच्या खाली काय व्ही, याच्या खाली व्ही म्हणजे काय ओवेल्स, काय ओवेल्स. ठीक आहे. हां यस प्रत्यय लागतो, लागत असेल नाही, लागतो. वाक्याची रचना ठीकठाक ठेवा मराठीमध्ये. हां पुढचं लिहा. पण खाली पुढच्या वाक्यात हा पण वाक्याच्या म्हणजे वायच्या पूर्वी कॉन्झोनंट आला असेल. वायच्या पूर्वी कॉन्झोनंट आहे ना. वायच्या पूर्वी काय कॉन्झोनंट आला असेल तर वाय काढून IES प्रत्यय लावावे. एक्झाम्पल मध्ये ती रडते, शी क्राईज, है ना. हा IES प्रत्यय लावावे. ठीक आहे.